च्या खिशातला पैसा नाही. वारंवार सांगतोय 25-25 लाखाची काय तुम्ही आम्हाला का बिदागी देताय का? आम्हीच तुम्हाला देऊ 25-25 लाख रुपये. राहुल एक विषय होता की स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांची काल हक्कभंग समितीसमोर साक्ष झाली. त्यात त्यांनी जे काही गाणं रचलं एकनाथ शिंदेवर ना माफी मागितलेली आहे ना पश्चाताप व्यक्त केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की तो माझ्या व्यावसायिक कलेचा अधिकार किंवा व्यावसायिक कलेचं स्वातंत्र्य आहे. नक्कीच कुणाल कामरा हे एक स्टँडअप कॉमेडियन आहेत. ते उत्तम प्रकारचं स्क्रिप्ट लिहितात, गाणी लिहितात, विडंबन करतात. ते विटंबना करत नाहीत, विडंबन करतात. विटंबना आणि विडंबनात फरक आहे. कुणाल कामरा यांनी एका हिंदी गाण्यावरती विडंबन काव्य नव्यानं रचलं, जसं आचार्य मराठीमध्ये करायचे, रामदास फुटाणे करतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवरती आता फार तणाव निर्माण करणं आणि विधिमंडळाच्या त्या हक्कभंग समितीचा वेळ आणि खर्च वाया घालवणं योग्य नाही. बोलिए हिंदी में क्या है. काल वानखेडे स्टेडियमवर एक कार्यक्रम झाला आणि त्यात मुख्यमंत्री आणि आशिष शेलार उपस्थित होते. ज्या वानखेडे स्टेडियमवर अनेक क्रिकेटमध्ये पार्टनरशिप रचल्या गेल्या असा एक संदर्भ देत आशिष शेलारांनी जे एक विधान केलं ते अत्यंत वेगळ्या पद्धतीचे किंवा आशिष शेलारांच्या मन की बात आहे. ते असं म्हणतात की देवेंद्रजी तुमचा पहिला मुख्यमंत्री पदाचा शपथविधी याच वानखेडे स्टेडियमवर पार पडला. त्यामुळे माझ्याशी असलेली तुमची पार्टनरशिप तोडू नका. जो जो माझ्याशी भागीदारी करतो तो आतापर्यंत सफलच झालेला आहे. मला माहीत नाही या संदर्भात. मी कधी क्रिकेटची मॅच पाहत नाही. मी या क्षणापर्यंत वानखेडे स्टेडियम पाहिलेलं नाही, एवढंच मी सांगतो. मी कधी क्रिकेटची मॅच पाहत नाही. मी वानखेडे स्टेडियमवरती अद्याप पाऊल ठेवलं नाही. कोणत्या क्रिकेटच्या मैदानावर गेलेलो नाही. पण आशिष शेलार यांचं जे वक्तव्य आहे हे भाजपांतर्गत सध्या जे वादळ उठलेलं आहे त्या वादळाची एक सुरुवात आहे. राजकीय पार्टनरशिप बद्दल ते म्हणता आहेत आणि ते आवाहन करतात मुख्यमंत्र्यांना माझ्याशी असलेली पार्टनरशिप तोडू नका. मी तेच तर म्हणतोय. भाजपा अंतर्गत म्हणजे एखाद्या टीममध्ये जेव्हा कुरबुरे असतात तेव्हा संघ हारतो. एखादी टीम जेव्हा एकसंघ नसते आणि टीममध्येच एकमेकाचे पाय ओढण्याचे प्रयत्न होतात किंवा एकमेकाला अडकवण्याचे प्रयत्न होतात तेव्हा ती टीम, तो संघ कोसळून पडतो. हिंदी में क्या है भाई. बैठक होते बंगाल में फैक्ट्री बनाई गई है. नरेंद्र मोदी कह रहे हैं कि बंगाल में